एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर येस, आता वाजले 5:30. उठले मी कारण आजपासून जायचे जिमला. आता आजपासून मी जाते पण 2 दिवस जाईल. परत मला बुधवारी जायचे ट्रिपला, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं. तर बघू, पण मी बुधवारी 9:30ला ट्रेन आहे. तर मी बुधवारी जाऊन जाईल आणि गुरुवारी परत सुट्टी. गुरुवारी तेवढी सुट्टी पडेल आणि परत गुरुवारी आला ना रिटर्न, परत मी शुक्रवारपासून जाईल कंटिन्यू. सो आता उठले मी, फटाफट चेंज करते आणि ब्रश वगैरे करते. तरी मला लवकर झोपच येत नाही. आता माझं काल सर्व काम आवरलं होतं 11 वाजता, पण मला 1 वाजेपर्यंत झोपच नाही आली. तरी पण आता मी उठले, कारण काहीही झालं तरी आजपासून जिम मिस करायची नाही आहे, जायचंच आहे. सो आता बघू, प्लीज काही टिप्स असतील लवकर उठण्यासाठी. लवकर झोपायचं काय नाही, लवकर झोप येत नाही, तो प्रॉब्लेम आहे. तर पटकन आता काही टिप्स असतील तर प्लीज सांगा. तर चला, पटकन आवरते आणि मग निघते जिमला. आणि बघा, आज लवकर उठले म्हणून किती फायदा झाला. कचरा होता 2-3 दिवसाचा, मला कचरा गाडी भेटतच नव्हती. तर आज फायनली भेटली आणि मी पूर्ण कचरा टाकला. एवढी खुशी, इतनी खुशी हो रही है मुझे, काय सांगू तुम्हाला. म्हणजे कचऱ्याने मी लिटरली एवढी परेशान झाले होते, आता कसं टाकू, काय करू म्हणून. आणि आज नेमकं उठले ब्रश वगैरे करतच होते, तेवढ्यात कचरा गाडी वाजली आणि पूर्ण कचरा मी टाकून आले जिमला. आज मी जिमला जायला उठण्यापेक्षा मी कचरा टाकला याचा मला जास्त आनंद होतोय. सो चला, आता जिमला निघते. सो गाईज, आले घरी आणि ऊन पडले मस्त आणि खूप जास्त फ्रूट्स घेऊन आले मी. संत्री, ॲपल, त्यानंतर अजून ड्रॅगन फ्रूट, अजून केळी, एवढं घेऊन आले. आणि आता मस्त ऊन पडले तर उन्हाला बसणार आहे थोड्या वेळीत. शांतपैकी उन्हाला बसणार आहे, मस्त थोडंसं ऊन घेणार आहे सकाळचं. छान वाटतं. मस्त वाटतं यार. मेडिटेशन करते थोड्या वेळ उन्हाला बसून. मला ना सकाळी भूक लागते, उठल्याबरोबर भूक लागते. आता जायच्या अगोदर तर म्हणून मी चहा टोस्ट हे असलं खायचे, पण आता मी ठरवलंय ते बंद करायचे. तर मग आता मी जिमला जायच्या अगोदर ड्रायफ्रुट्स खाऊन गेले होते आणि म्हणूनच मी येताना एवढे सारे फ्रूट्स घेऊन आले. तर आता थोड्या वेळ बसते, चेंज वगैरे करते, मग फ्रूट्स खाते आणि मग आंघोळ करून मग स्वयंपाक करते. कारण आता भूक खाल्ल्याशिवाय, मी काहीतरी खाल्ल्याशिवाय मला काय नाही होणार, म्हणजे मी काय करू शकणार नाही. छान वाटतं. कचरा गाडी परत आली वाटतं आता. म्हणजे मी आज लवकर उठले, कचरा टाकलाय आणि आज परत गाडी आली आहे. काय नशीब म्हणायचं माझं, ऊन गेलं परत. आणि आज 2 दिवसानंतर एवढं चांगलं ऊन पडलंय, मस्त कडक. आज राहिलेले सर्व कपडे धुवून टाकते. आणि आता 2 मोठ्या बॅगा भरून आणल्यात बहिणीनं. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मी आणि भाऊ ट्रेनने येणार होतो, त्याच्यामुळं व जाणता आलं नाही. बट बहीण ट्रॅव्हल्सनं आली, मग ती मोठ्या बॅगा घेऊन आली आहे. कारण मला साड्या पाहिजे होत्या काही मम्मीच्या शूटसाठी वगैरे. तर साड्या, परत माझे ड्रेस, घागरे जे तुम्ही पाहिलंच, मी पॅकिंग वगैरे केली होती ते. आणि अजून माझं आधीचं काही सामान, सर्व काही ते अनबॉक्स करूच आपण सोबत. तर असं आहे सर्व.
आहे जगात साथ. कधी स्वयंपाक कधी प्रवासात तिचं कामे राहती क्षण टिपते खास. भोळ बोलणं तिच्या हसला जाता. दंबोरू तुझ्या तिचं जग फुलता. तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात बुडवा. जीवनाचं संगीत तिच्या हलोग मग्नवा. क्षण ती जपते साध्या गोष्ट. मंडळी आता झालं, भाजी करून घेतली मी, पीठ पण भिजवलंय. आता पटकन चपात्या वगैरे करते. स्वयंपाक पण झालाय. 10 वाजत आलेत, नाही सॉरी 10:30 वाजत आलेत. व्हिडिओ वगैरे अपलोड केलाय, लॉंग व्लॉग पण अपलोड केला, मिनी व्लॉग पण अपलोड केला. आणि आता पटकन अर्धा तासात स्वयंपाक करते आणि ऑफिसच्या कामाला बसते. कारण 2 तास झाले चालू होऊन, पण मी अजून तिकडे गेलेली नाही. माझ्या ऑफिसमधून कोणी माझे व्हिडिओ बघत असेल ना, काही खरं नाही. तर चला पटकन मी आवरते, चपात्या करते आणि मग पटकन आंघोळ करून बसते कामाला. तिच्या आहे जगात साथ. कधी आठवणींचा भागा गुंफते. कधी स्वप्नांच्या रंगात पाहते. तिच्या नोजचं साधंपण खास. ऋतूंच्याच जगात एक सुंदर भास. तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात गोडवा. सो गाईज, दुपारी मी स्वयंपाक करून नंतर चपात्या वगैरे झाला, लगेच जेवण केलं आणि पुन्हा ऑफिसचं काम केलं. आणि एवढी जास्त थकले होते ना मी, मला कधी कधी झोपेल असं झालं होतं. मग मी 5 वाजता झोपले होते सगळं काम झाल्यावर. आणि ते आत्ता उठले 7 वाजता डायरेक्ट अंधार पडल्यावर. मग आता फ्रेश वगैरे झाले, देवाला दिवा लावला आणि आता भूक लागली. तर आता खाणार आहे एक संत्री. संत्री तर एवढी महाग आहे, बापरे. लहान असताना नव्हतं महाग यार एवढं सर्व. आता कसं काय काय माहिती, स्वतः कमवायला लागलो तर म्हणून महाग वाटायला. कांट से एनीथिंग. खूप गोड आहे. वाव. सफरचंद सुद्धा 250 रुपये किलो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी पोटात असताना ना मम्मी ना सफरचंद खूप खाल्ले होते. त्यानंतर मी जेव्हा जन्मले तेव्हा पण मी 2-3 वर्ष खूप सफरचंद खाल्ले होते. तर त्याच्यामुळे मी आत्तापर्यंत कधीच जास्त आजारी पडले नाही. म्हणजे आतापर्यंत मला कधीच ॲडमिट करायची गरज पडली नाही. एवढ्या वर्षात 24 वर्ष झाले, 24 वर्षात कधीच ॲडमिट करायची गरज पडली नाही. तर माझी इम्युनिटी पॉवर जी आहे ती सफरचंदमुळे चांगली झालेली आहे. इन केस कोणी प्रेग्नेंट असेल तर ते ट्राय करू शकतात. सफरचंद खा, जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं. मी तर आता दररोज जास्त फ्रूट्सवर फोकस करणार आहे. आणि मी सकाळीच रात्रीच्या पण चपात्या करून ठेवल्या होत्या, त्यामुळे आता काही टेन्शन नाही. बहीण बनवलं तर भाजी वगैरे बनवेल आणि मग तेवढंच. सो गाईज, आता मला जी बॅग घेऊन आली ही मॅडम, मोठी बॅग, साड्या बिड्या सगळं, ते सर्व कपाटात लावून ठेवायचंय. तर आता ते करते. अगोदर 7 वाजले, तसं आता मला एडिटिंगला बसायचं होतं खरं तर, पण आता काय. तर चला कपाट लावू, साड्या बिड्या सगळं ठेवून देऊ. कपडे पण आणले तेवढे मोठे घरून, ते पण ठेवून देऊ. जीवनाचं संगीत तिच्या व्लॉग मध्ये नावा. क्षण क्षण ती जपते साध्या गोष्टींना मान. ऋतूच्या तंबूर तिच्या आहे जगात साथ.
घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असू तिच्या लुक फायर, एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे, तिचं हार्ट आहे रॉ, तिचं खरं content yes. डंबू डंबू shining every day, reels मध्ये तिची लाईफ आहे happy way. मार्केट मग गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा दे ही लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स तिचं वाईब इनसेन. रात्री एडिट्स करते मग व्लॉग फायनल, कधी सोलो ट्रिप कधी भाजीवाला एंगल्स व्हायरल. स्पॉन्सर येतात पण ती म्हणते प्लेन, माया ही सिम्पल गर्ल जस्ट लव्ह नॉट फेम. डंबू डंबू पिझ्झा हर स्वॅग, फ्युलॉग्स मध्ये दिसतो जगाचा मान. डंबू डंबू लाईफची क्वीन, ऋतुजा म्हणजे content scene. तर मला खूप जण विचारतात की तू दररोज डायरीवर काय लिहितेस. तर माझं जे काही उद्याचं काम आहे, उद्या मला जे जे काम करायचंय, यूट्यूब रिलेटेड असेल, इन्स्टा रिलेटेड असेल, किंवा माझं जॉबचं असेल, किंवा घरातलं जे काही काम आहे ते सर्व कामं मी डायरीवर लिहित असते. आणि त्याच्यावर मग नंतर जेव्हा रात्री आता बसले तर आज दिवसभरात मला जे काम करायचे होते ती सर्व कामं मी आता झाली की नाही, जे झाले त्याला राईट, जे झाले नाही त्याला रॉंग असं करायचं काम करत असते. आणि हे मी शाळेत असतानापासून करते. जे पण अभ्यासाचं होतं, अभ्यासाचा जेवढा लोड असायचा तेवढ्याचं तसंच करायचं. जे जे अभ्यास करायचं ते पूर्ण लिहायचं डायरीवर, आणि मग जो झालाय त्याला राईट करायचं, जो राहिलाय त्याला रॉंग करायचं. तर असंच मी करते. तर आता मी तेच उद्याचे कामं लिहितेय आणि तेच लिहित असते मी डायरीवर. जर मी तुम्हाला तेच म्हणलं, जर इन केस तुम्हाला फुल व्लॉग पाहिजे असेल मस्तपैकी या रिलेटेड, तर तुम्ही सांगू शकता, आपण छान व्लॉग बनवू शकतो त्याच्यावर. सकाळी उठते पी चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. सारी तर गाईज झालं सर्व माझं आवरून, जेवण पण झालं, मस्त पोट भरून जेवण केलं. सकाळचीच भाजी चपाती होती तीच खाल्ली. आणि चिया सीड्स इफ आय एम नॉट रॉंग, चिया सीड्स भिजवल्यात. आजपासून उद्यापासून पिणार आहे. सो आज भिजवून ठेवले, उद्या रिकाम पोटी प्यायचे. तर चला मग झालं आता माझं सर्व आवरून. आता एडिटिंग वगैरे कम्प्लीट करून घेते आणि मग झोपते. सो चला मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय. ऋतुजा रॉक्स तिचं वाईब इनसेन.